वन्य प्राण्यांची शिकार करून मांस विक्री करणाऱ्यांवर वन विभागाची कारवाई, दुचाकीसह रानटी डुकरांची मांस जप्त। जळगाव जामोद वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांनी वन परिक्षेत्राच्या हद्दीतील वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या आरोपींवर धडक कारवाई सुरू केली आहे। वन परिक्षेत्राच्या हद्दीतील मालठाणा येथे जळगाव जामोद वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून खुलेआम रानटी डुकरांची मांस विक्री करणाऱ्या आरोपीवर धडक कारवाई केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या कारवाईत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून दुचाकी व रानटी डुकराचे मांस हस्तगत केले असून यातील आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत। वन विभागाच्या वतीने या फरार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे। या संदर्भात नागरिकांना काही माहिती असल्यास वन परिक्षेत्र कार्यालयाशी थेट संपर्क करण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। सातपुडा पर्वतरांगेतील घनदाट जंगलामध्ये अनेक प्रजातीचे वन्य पशु राहतात, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून या भागात छुप्या पद्धतीने या रानटी जनावरांची शिकार केल्या जात असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत। या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई करण्याची मागणी प्रसार माध्यमांकडून करण्यात आली असताना नव्याने रुजू झालेले वन परिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांनी आक्रमक भूमिका घेत या घटनांना त्वरित आळा बसावा, तसेच वन्य प्राण्यांचे संरक्षण व्हावे याकरिता धडक मोहीम राबवत या कारवाईला सुरुवात केली आहे। त्यांच्या या कारवाईचे परिसरातील वन्यप्रेमी कौतुक करीत आहेत।